हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर वेलकम बॅक टू आवर अनदर व्हिडिओ. तर आता आम्ही सकाळी असंच उठून फक्त ब्रश ऑन करून चाललो आहे पूलमध्ये. आमच्याकडे कपडे नाही पूलचे, पण आम्हाला जायचं आहे. तर आपण बघू. गाईज, हे पाणी असंच असतं काय? नाही ना, मग ग्रीन काय आहे पाणी? आमच्या दोघांची सकाळी सकाळी आत्मा उठून बसलेली आहे स्विमिंग पूलसाठी. काय आम्ही कसं जायचं आता त्या पाण्यात? इथं माणूस आलाय, कोणतरी माणूस आला, त्याला बोट क्लीन करणार आहे काय पाणी? तर गाईज, हा जो व्यक्ती तुम्ही बघताय, आम्ही असंच एकदा केरळला गेलेलो आणि तिथे पण असं पूल होता. तर आम्ही पूलमध्ये गेलेलो. शाण्याने डाईव्ह मारायला गेलेलो ना, एवढूसा होता तेव्हा, आणि डाईव्ह मारायला गेला, डुबलेला. नशीब ते पप्पा होते, ते पप्पाने उडी मारले. नाही तर ये इंसान आज आपको नहीं दिखता. तर ऊन जबरदस्त लागतंय. गाईज, आम्ही आता त्या लोकांना सांगितलं आहे की आम्हाला पूल क्लीन करून द्या, आणि ते लोक पाणी पण एक्स्ट्रा वाढवलं जातं. ते माकडं स्पॉट झालेले. या लोकांनी पुन्हा क्लीन केलं आहे आता. बिचारे आमच्यामुळे. तर गाईज, फायनली त्या लोकांनी आता ते क्लीन केलं आहे आणि आम्ही आता पाण्यात जातो आहे. मी पाण्यात फोन नाही घेणार कारण का मला रिक्स नाही घ्यायची आता. तर आपण नंतर भेटू, ठीक आहे? बाय. वी आर डन विथ आवर स्विमिंग आणि आम्ही आता जाणार आहे रूमवर आणि आंघोळ करणार आहे. मग आम्हाला ब्रेकफास्टला जायचं आहे कारण का ब्रेकफास्ट 10पर्यंत आणि आता 9 वाजले. सो वी हॅव a 1 hour ओनली. हां, पण भेटूया डायरेक्ट नाश्ता करायला कारण का आता टाईम नाही आहे. खरं सांगते, खूप लेट आहोत आम्ही. आणि आपण डायरेक्ट भेटूया ब्रेकफास्टला. बाय. दिस इज माय आउटफिट. आता वरती आम्ही नाश्ता करायला चाललो आहे आणि मग वरती येऊन मी थोडा तयार होईल. सगळं नाश्ता अरेंज करून ठेवलं आहे आम्हाला. तर गाईज, आम्ही आता नाश्ता वगैरे आमचं सगळं झालेलं आहे. आम्ही आता रूमवर आलो आहे आणि आम्ही आता फटाफट तयार होऊन निघणार आहे कारण का आमचा 11चा चेकआउट आहे. आणि चेकआउट करून आम्ही जाणार आहे गणपतीपुळ्याला. तर आपण आज भेटूया गणपतीपुळ्यामध्ये. नाही, गणपतीपुळ्यामध्ये नाही भेटत, तर आपण आता भेटूया कारमध्ये. सो गाईज, वी आर रेडी टू चेकआउट. आणि आता आमचं चेकआउट आहे. आमची गाडी तर आली नाही आहे, पण आम्ही चाललो आहे. दाबलं काय कोणाला? शिवमला दाबलं हे काढा. आम्ही बघा लिफ्ट मध्ये आहे, चाललेलो आहे आता आम्ही. आमची गाडी अजून नाही आली, तर आम्ही तेच वेट करतो आहे रिसेप्शनला. चेकआउट, तर आम्ही चेकआउटचं प्रोसिजर असेल तर काहीतरी ते करून मग आम्ही निघू. तर आम्ही आता फायनली सेटल डाऊन झालो आहे. कारमध्ये सगळे बॅगा पॅक करून जाईल घ्या आरामात जाईल दादाचं. तिच्या पाठी जाऊ का पुढे जाऊ? पुढे
गाईज आम्ही आमची गाडी खाली पार्क केली आहे बोटमध्ये. फेरी आहे ही आम्हाला आता चालू झाली. वाव. आणि आम्ही आता इथून ना गणपतीपुळेला जाणार आहोत आणि आम्ही ते वरती बसायला आलो. बाकीचे सगळे गाडीमध्येच बसले. गाडी आता आमची रोड जर्नी परत स्टार्ट केली आहे. भाई हम तो शुरू होते ही खत्म हो गया यार. बोट नंतर आणि तेवढेच कामं पडले. अजून आपल्याला 1 तास हाय गेस आहे अजून पोचायला. म्हणजे जी 3 आवरची जर्नी होती ती आपण 2 आवर्स मध्ये केली. जस्ट ते रोड समुद्र क्रॉस करून आपण आम्ही बघा पुढे काय होतं. तर गाईज आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहोत गणपतीपुळ्याला आणि आम्ही एका इथे हॉटेलमध्ये थांबलो आहे जेवायला. आणि आम्ही असं विचार करतो की इथेच आम्ही स्टेला राहू कारण का चांगलं हॉटेल आहे खूप. आता आम्ही बघतो इथे अवेलेबल आहे का पहिला रूम्स. आणि आता आम्ही जेवायला जातो आत. बघू खूप भूक लागली आहे कारण का 3 वाजले आहेत आता. येते आता तर गाईज आम्ही आता हॉटेलमध्ये आलेलो आहे. खूप भूक लागली आहे आणि आता 3 वाजले आहेत कारण कॉल केली. आणि नाही तोंडावरून बघू शकता मला एवढं इरिटेट होतं आहे कारण की मला पोटात एवढं दुखतं आहे ते प्रवासामुळे. कॅरियरवरती बसायचं. तू बस ना. मला उलटी होतच नाही मला पोटात दुखतं. कॅरियर बसायचं हवं भेटते ना. पहिल्यावर सवय लहानपणा आपण जायचं तर कुठे होती ना. लहान होती. आता ही प्लेट तुझ्या डोक्यात फोडेल मी. तुला सगळं आठवेल. हो. हो दिली. प्लेट तुझ्या डोक्यात फोडेल तुला सगळं आठवेल आता. खरंच आठवलं. तू लहान होता. आता आम्ही चाललो आहे इन्क्वायरी करायला रूम्सबद्दल कारण का इथून काहीतरी समथिंग 20 मिनिट्सवरच आहे गणपतीपुळे. तर आम्हाला ते बरं पडेल. आणि ते असं मला टर्फ आहे वाटतं आणि ते कॉटेजेस आहेत इकडचे ग्रीन लीफ करून आहे. आपण बघूया की रूम्स अवेलेबल आहेत की नाही. रिसेप्शन तिथे आहे का कारण का शिवम कॉटेजेस तिथे आहेत कारण का कॉटेज कुठे कॉटेज ते बघ. बोलली ना आपण तिथून रेस्टॉरंटमधून असणार कुठे ना कुठे जागा. काहीच इथे रूमच अवेलेबल नाही आहेत. खूप सुंदर होतं पण हे यार मला खूप आवडलेलं. जाऊ दे आपण जेव्हा पुढे पण आहे एक आम्ही बघितलं आहे. बघ ना किती बघा ना बुफे बघा किती लावले आहेत. पूल पण खूप मोठा होता त्यांचा. जाऊ दे आता आपण अजून एक आहे चांगलं हॉटेल आपल्याकडे तिथे हो. जेवण आलेलं आहे. काहीच नाही. बस थँक्यू. आता आम्ही जेवतो आणि मग तुम्हाला नवीन अपडेट देतो की कुठलं हॉटेल आम्हाला स्टेसाठी भेटलं आहे करू. काय झालं मस्त जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता त्यांनी चांगले हॉटेल 3000 बिल झालेलं आहे. काजूची भाजी पनीर 4 बाटल्या बनायच्या.
शेजवान राईस. आणि आता त्या लोकांना इथे तर आम्हाला रूम्स अवेलेबल नाही भेटले म्हणून त्या लोकांनीच आम्हाला ठेवले इकडे. त्या लोकांनीच आम्हाला मग एक हॉटेल सजेस्ट केला आणि आम्ही तिथे चालू. ते पण खूप चांगलं आहे. सिमिलर टू दिसच आहे. तर आपण बघूया. तू बघा काय शिवमला नाही आवडत, माझी आवडती. पहिला रूम बघा मग बीच बघ. बीच सर्फ टाकलंय बघ फेस आला. खारं पाणी. वॉच व्ह्यू गेला. कोणच नाहीये. मी आता रिसेप्शनमध्ये जातो. आम्ही ऑलरेडी सांगून ठेवलं आहे, रिझर्व करून ठेवलं आहे. बघतो आता रूम बिम कसं आहे मग त्याच्यावरून ठरवायला. बांबू हाऊस आहे. हे असे बांबू हाऊस आहेत. बघा काही एकाचा पूल आहे हा. बाजूला पण नाही का? आधी दाखवतो तुम्हाला. दाखवतो ते आता. हा बेड फोल्ड होतो का? हा सोफा कम बेड. हे बांबूचे रूम आहेत. साईडला बटन असेल लाईट. पाणी आपलं 24 आहे ना पाणी. गरम गरम पाणी पण आहे, ताजं पाणी पण आहे. बोलत ना ननू आई चांगलं आहे काय गं. आत बाथरूम पण चांगला आहे. जर बोलव ना मम्मीला. बाजूला एक्झिट. आम्ही अजून एक रूम बघतोय. अरे चप्पल आताच राहिली माझी. असे असलेले रूम्स. छान आहे पण आम्ही खालचाच घ्यायचं ठरवलं आहे कारण की त्याचं वॉशरूम बसत नाही. मी परत तेच ओले कपडे सकाळचे घातलेले आहेत पूलमधले कारण का आम्ही परत पूलमध्ये चाललो आहे इकडच्या पूलमध्ये. आणि हे बघा हे 2 आंबे आम्हाला भेटलेले. हे 2 आंबे आहेत ना आम्हाला ना रस्त्यावर भेटलेले म्हणजे जस्ट पडले आमच्यासमोर आणि आम्ही उचलले. हापूस आंबा आहे गाईस, हापूस आंबा आहे. आणि हे आम्ही नंतर खाणार आहोत तर आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि तेच पूल आहे बघा. हे माझ्या मागे पूलच आहे त्या गाडीच्या मागे. आणि सगळे चालतं आहे. सगळे वेगवेगळे कपडे घेतलेत. तुम्हाला परत एकदा रूम टूर देते. पूर्ण म्हणजे मला बांबू हाऊस त्याच्यासाठीच म्हणतात कारण का ते बांबूचं आहे. सगळं बांबूचं म्हणजे बांबूचं नाही म्हणलं पण त्यांनी बांबू लावले म्हणून त्याला बांबू हाऊस नाव दिलं. सगळं एकदम बेस्ट आहे. तिथे समोरच हे ना इथेच आहे रिसॉर्ट नाही आहे पूल आहे. इथे आमचा दुसरा रूम आहे. हा आमचा रूम आहे. हा माझ्या आईचा रूम आहे. आणि गाईस इकडचा पूल तिकडपेक्षा अजून मोठा आहे आणि सर्व चांगला पण आहे. ते हॉटेल खूप छान होतं पण त्या पूल जरा छान होतं पण इकडचा खूप छान आहे. इथे स्लाईड्स वाईड्स पण आहेत आय गेस. छोटेसे स्लाईड्स आहेत पण यांना स्वतःला जाऊ दे असं. ए बाई तू शॉवर घ्यायचा आहे पहिला. अरे गोल फिरव. तिथे फिरवतो नको फिरव. मी व्हिडिओ काढते घे ना तू. हा बस झालं ये. मी नाही येत.
माहिती आहे. चल हा बघा गाईस स्लाईड्सवर मी तुम्हाला बोललो की ना. जाऊ शकतो ना आता पण. आणि आम्ही आता तुम्हाला नंतर भेटतो. आम्ही जातो आता पूलमध्ये. नाही रे तिथून उतरू. आम्ही इथून नको उतरू, डायरेक्ट इथून उतरू. स्लाईडने उतरू. चल आम्ही खूप एन्जॉय करतोय. माझे कपडे संगीता यायचे बघा. स्माइल मम्मी इथे बघ. व्हिडिओ काढते ना, फोटो व्हिडिओ दोन्ही चाललंय. काचा पुसते. हे पकडलं ना. वॉटरप्रूफ आहे आमचा मोबाईल. ए चुप ना. ओम भट स्वाहा. ओम भट. थँक्यू. उभं काढायला सांग. उभा राहा काढा. आम्हाला आंबा भेटला. तो आंबा पण खाऊया. वासमध्येच नशे. चर्ची. घे का. खा आता. खा ना. गोड आंबट मस्त लागतं एकदम. परवा हा मुंगाई लागली. आता आम्ही जेवायला चाललोय आणि केला आणि बघू 8-10 मागू. नाही येत आहे. मी खायला तो अर्धा तासात नाही झाला. तर खाऊन मग मला सांग. हॉटेल जिथे स्टे करतो तिकडचंच रेस्टॉरंट आहे आणि आता आम्ही ऑर्डर देतो. आम्ही जेवल्यावर तुला नमस्कार करतो. जय भीम. पाणी चांगले आहे का? आम्ही तिथं हे आता जेवण आलेलं आहे गाईस. आणि आता जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो. सी यू इन नेक्स्ट व्लॉग गाईस.